आमच्या इकडे ना नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो, म्हणून मी सकाळी उठल्याच खिचडी भिजू घातली. रुद्राला ब्रश करायला देऊन घर झाडून पुसून आवरून घेतली. आणि देवांची पूजा करायला लागले. आमच्याकडे पीठ, फुटाणे, गूळ आणि ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य असतो. तर नैवेद्याची डिश रेडी केली. दिवा अगरबत्ती लावून आरती करून घेतली आणि नैवेद्य दाखवलं देवांना. देवांच्या पूजेनंतर तुळशीची पूजा करून घेते. तुळशीची छान कुंडी आहे माझ्याकडं, पण त्याच्यामध्ये रोपच नाही आहे सध्या. रोप गेलं त्याच्यातलं. तर बाहेर झाडांच्या कुंडीमध्ये आहे रोप एक, तर मग मी त्यात तुळशीची आत्ता सध्या तरी पूजा करत असते. दिवाळीमध्ये तुळशीच्या लग्नापर्यंत मी त्याच्यामध्ये लावेन तुळस. देवांची पूजा झाल्यानंतर चहा बनवला. सकाळ सकाळच पावसाला सुरुवात झाली मित्रांनो. बघा, पावसाचं काय दिवसभर चालूच असतंय. येचा मी खिचडी बनवायला घेतली. छानपैकी बटाटा टाकून, आवडते खिचडी मला आणि रुद्राला पण. खिचडी बनवत असतानाच मी ग्रुपवरती मेसेज वाचला की आज टाक्यांची क्लिनिंगमुळे पाणी बंद होणार आहे, म्हणून मी पटकन कपड्याची मशीन लावून घेतली आणि बाथरूममध्ये आणि किचनमध्ये थोडंसं वापरण्यासाठी पाणी साठवून घेतलं. हा माझा मोबाईलमध्ये हार्ट अटॅकमध्ये कोमात गेलेला, त्याला आज शुद्ध आली. हे सगळं चालू होतं तोपर्यंत रुद्र यायची वेळ झाली. दादा येतोय की. दादा घरी आल्यावर अंशू जरा जास्तच खुश असतो. स्कूलमधून घरी आल्यानंतर फ्रेश होऊन रुद्र आणि अंशूचे खेळणे आणि मस्ती सुरू होते. त्यांचे खेळून झाल्यानंतर मी संध्याकाळी थोड्या वेळ रुद्रला स्टडीसाठी घेत असते. मग त्याची स्टडी घेत घेत मी माझंही थोडंसं काम करून घेतलं. एक चमचा दाखवतो माझी. हे बघा, हे जेल आहे. त्याला असं केलं आणि सोडलं, निघून गेलं. हे आमची क्षमता आहे, क्षमता, मॅजिकची क्षमता. संध्याकाळी आमच्या इथल्या काकूंची हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तर त्यांनी बोलवलं होतं. मी हळदी कुंकवाला जाऊन आले. छान झालं हळदी कुंकू. घरी आल्यानंतर काय माझा तर उपवास होता. आरबी पण आज घरी येणार नव्हते, त्याच्यामुळे मुलांपुरतेच तांदळाची खिचडी लावून घेतली. त्यांना जेवू घातलं. तर असा गेला आमचा दिवस. बाय बाय.